तर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व म्हणजे काय? तर नियमित शारीरिक संबंधानंतरही गर्भधारणा राहत नसेल, तर त्याला आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हणतो. मग हा कालावधी किती असतो? तर ज्यांचं वय 35च्या खाली आहे, अशा लोकांसाठी 1 वर्ष नियमित संबंध ठेवूनही गर्भधारणा राहत नसेल, तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. आणि ज्यांचं वय 35च्या वर आहे, त्यांनी किमान 6 महिने तरी प्रयत्न केले आणि जरी प्रेग्नन्सी राहत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक असतं. तर इन्फर्टिलिटी मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही पाहायला मिळते. तर इन्फर्टिलिटीचे टाइप्स किंवा प्रकार कोणते आहेत? तर प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. मग प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे याआधी कधीही प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये अजूनपर्यंत. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे याच्या आधी कधीतरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे. परंतु आता प्रेग्नन्सी राहण्याचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. त्यानंतर मेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मेल इन्फर्टिलिटी म्हणतो आपण आणि जर फिमेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फिमेल इन्फर्टिलिटी. मग इन्फर्टिलिटीची कारणं काय आहेत? तर स्त्रियांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर फिमेल